सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा पाल्य जर इयत्ता 6वी मध्ये किंवा इयत्ता 9वी मध्ये शिकत असेल तर त्याच्यासाठी होमी भाभा परीक्षा हे विज्ञानाच्या दृष्टीने त्यांचा विज्ञानाचा पाया पक्का करण्यासाठी आणि त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी ही परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही परीक्षा का दिली जाते, कितवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असतो, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील की ज्यांचे मुलं किंवा तुमचे जर कोणी मित्रमैत्रिणी असतील की जे स्वतः 6वीत अथवा 9वीत शिकता आहेत किंवा पुढच्या वर्षी 6वीला अथवा 9वीला जाणारे, म्हणजे आता 8वीची परीक्षा किंवा त्यांची 5वीची परीक्षा चालू आहे, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. ठीक आहे, तो ही जी परीक्षा आहे ही परीक्षा दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड जी आहे ती निर्माण होत असते. ठीक आहे, विद्यार्थ्यांना काय होतं ना की जितकं जास्त ते विज्ञानाचा अभ्यास करतील तितकं त्यांना प्रत्येक गोष्टीच्या मागचं सायन्स जे आहे ते लक्षात येतं. पंखा आहे का फिरतो, लाईट आहे का चालतो, वीज आहे का पडते, किंवा दूध आहे का उतू जातं, ह्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांमध्ये मिळते ती माहिती, आणि विद्यार्थ्यांना त्याच्यातनं विज्ञानाच्या बाबतीत कुतूहल निर्माण होतं. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन जे आहे MSCA यांच्यातर्फे ह्या परीक्षेचं आयोजन जे आहे ते केलं जात असतं. आता परीक्षेचा मुख्य उद्देश जो आहे ना, तर मुख्य उद्दिष्ट ते आहे की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलीही गोष्ट का घडते, ते का घडते हे जे कारण आहे ना, हे कारण जर विद्यार्थ्यांना कळायला लागलं तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलचं कुतूहल निर्माण होतं आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा विकसित होत असतो. आता या सगळ्यांच्या सोबतच ही जी परीक्षा आहे इयत्ता 6वीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आवड ज्या वेळेला निर्माण होते ना विज्ञानाची, त्यावेळेला त्यांना त्यांचं पुढचं जे काही करिअर आहे ते करिअर सुद्धा त्यांना छानपैकी दिसायला लागतं की आता आपल्याला इथून पुढे काय करायचंय, कशा पद्धतीने पुढे जायचंय, या गोष्टी सुद्धा त्यांना लक्षात यायला लागतात. ठीक आहे, तो फक्त 6वीच्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतायत बॉर्डरच्या आतमध्ये, फक्त महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. ठीक आहे, तर आता या परीक्षेचे जर टप्पे आपण बघितले, 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होत असते. पहिला जो टप्पा आहे तो लेखी परीक्षेचा असतो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना MCQs दिलेले असतात. आता हे जे MCQs आहेत, 4 पर्याय दिलेले, एक प्रश्न त्याचे 4 पर्याय, 4 पर्यायांपैकी एक पर्याय जो आहे तो बरोबर आहे, अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते त्यांना लेखी परीक्षेमध्ये येत असतात. त्याच्यानंतर त्यांचं होतं प्रात्यक्षिक. प्रात्यक्षिक म्हणजे काय, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. मग आता ही जी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करायला लावतात किंवा प्रयोग जे केलेले आहेत ऑलरेडी त्यांचं निरीक्षण करायला लावतात, आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्या काही त्यांना किती ती गोष्ट जमते, त्यांच्यामध्ये काय स्किल आहे, हे सगळं चेक केलं जातं. आणि सगळ्यात शेवटी होती ती मुलाखत. विज्ञानावर आधारित प्रश्न हे विद्यार्थ्यांना विचारले जातात आणि त्यांना त्यांचा कन्सेप्ट किती क्लिअर आहे ते सुद्धा या मुलाखतीतनं लक्षात येत असतं. अशा पद्धतीने 3 टप्पे ह्या परीक्षेचे आहे. आता या परीक्षेचा अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर SSC बोर्ड, CBSE बोर्ड आणि ICSE बोर्डचे जे काही पुस्तकं आहेत, म्हणजे काय की 6वीचा विद्यार्थी, आता 6वीच्या विद्यार्थ्याला SSC, CBSE आणि ICSE याचे 5वीचे, 6वीचे आणि 7वीचे पुस्तकं जे काही आहेत हे 6वीच्या विद्यार्थ्यासाठी आहे. ठीक आहे, आणि सेम जर समजा तो विद्यार्थी 9वीची एक्झाम देत असेल तर 9वीच्या एक्झामसाठी त्याला 8वीचे, 9वीचे आणि 10वीचे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं त्याला वाचावे लागणार आहेत आणि त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो यातनच येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रश्न येणार आहे विज्ञानावर, गणितावर आणि सामान्य ज्ञान म्हणजे GK वर. आता GK जे आहे ते GK इथे मोस्टली विचारलं जातं ते करंट अफेअर मधनं, किंवा जे अगदी कॉमन प्रश्न असतात की जे लहान मुलांना माहिती हवे, फन फॅक्ट्स असतात, अशा पद्धतीचे GK मधले प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, विज्ञान आणि गणित जे ते शालेय पाठ्यपुस्तकांवर असतं. ओके, तो अशा पद्धतीने होमी भाभाची जी परीक्षा आहे या होमी भाभाच्या परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमी तर्फे आम्ही घेऊन येत आहोत एक स्पेशल बॅच. या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण जे गायडन्स आहे ते गायडन्स करण्यात येणार आहे. आणि होमी भाभाच्या परीक्षेसोबतच ऑलिम्पियाडचं जर तुम्ही तयारी करत असाल, तुमचे जे कोणी पाल्य असतील ते जर ऑलिम्पियाडच्या परीक्षेची तयारी करत असतील, 5वीच्या आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑलिम्पियाडसाठी सुद्धा एक बॅच लवकरच घेऊन येत आहोत. ठीक आहे,
आता सध्या आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच जी आहे ती सुरू होते 16 मार्च 2026 रोजी. या बॅचची जी किंमत आहे ती किंमत आहे 4,999 रुपये. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की 4,999 रुपये जास्त होतात, तर तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा बॅच विकत घेऊ शकताय. 3 इन्स्टॉलमेंट तुम्हाला पे करावे लागतील. 3 इन्स्टॉलमेंट जे आहे प्रत्येकी 2-2 हजाराच्या असणार आहेत. याच्यामध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा जी असते, जी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागते, त्याच्यासाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण तयारी या बॅच मधून आम्ही करून घेणार आहोत. बॅच जी आहे ती लाईव्ह आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ नंतर तुमच्या सोयीनुसार बघता येतील. तर अशा पद्धतीने ही बॅच आपली लवकरच लॉन्च होते आहे. यासोबतच आपली 4थीची 4th आणि 7thची स्कॉलरशिपची बॅच सुद्धा आपली चालू आहे. या बॅच मध्ये सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 26 एप्रिल रोजी 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे, त्याची तयारी जी आहे ती या बॅच मध्ये करून घेतली जाते. अत्यंत माफक दरामध्ये या बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्याच सोबत आता नवोदय आणि ऑलिम्पियाड मी तुम्हाला सांगितलं, होमी बाबाचं मी तुम्हाला सांगितलं, NTS, MTS, सैनिकी स्कूल, NMMS आणि मंथन या देखील परीक्षांचे जे काही क्लासेस आहेत ते आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी. तो तुम्हाला जर यातल्या कुठल्याही परीक्षेबद्दल काहीही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा खाली कमेंटमध्ये तुमचं जे काही प्रश्न असेल तो टाका. आम्ही त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू किंवा तुमच्या कमेंटला उत्तर नक्कीच देऊ. थँक्यू.